सेकंड सीझनला काय केलं आपल्याला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मला एवढे काही असतील बोलले आधी सगळ्यांनी शेवटच्या लाईनला लटकला असतो मला माहिती आहे काय नाही पुढे त्याला कळालंच काय याला बॉलच कळत नव्हतं चार पण येत नाही गेला होता की पहिला सुट्ट्या आपण गेलो तो षटकार लावला चे 12वे प्लेयर हे अण्णा बुक दे ना बुक वायफायचे मालक मयूर शेठ कामटे आणि विशाल शेठ कामचे तुमचं मनपूर्वक आपण आम्हाला वायफाय सेवा मोफत दिल्याबद्दल आणि तुम्हाला अजून एक विनंती की अशीच आम्हाला घरी 2 वर्षाकरता मोफत वायफाय सेवा देण्यात 1 वर्ष आम्ही तुमचं स्पीड बघतो आणि फलंदाजीसाठी आलाय तो पप्पू वारे आणि प्रवीण बाळा आणि अजय काळे यांना जर क्वालिफाय व्हायचा असेल तर हा सामना त्यांना जिंकावाच लागेल ठीक आहे चालतंय आज सगळ्यांना माफ आहे बॉलिंग साठी आलाय तो प्रफुल्ल आणि गाणागाती फलंदाज प्रवीण बाळा आणि या स्पर्धेत कमीत कमी 27 रन केलेत 8 मॅच मध्ये असा पप्पू वारे या स्पर्धेत त्याला काय फॉर्म गावसला नाही आणि सामना चालू उत्कृष्ट असा चेंडू भाई यांनी आयुष्यात कधी दिवस आणला नाही ते आधी ट्राय करतायत वा 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 रे प्रसंगी ओ अट्टार सहा धावा प्रवीण बा काफी खूंखार खेळाडू आहे हे पाहिजे थोडस दादा एक धाव कट लागला होता आता आलाय पप्पू वारे आणि आपली कायम ठेवलेली त्यांनी परंपरा ही कायम ठेवलेली आहे
250 सामन्यात 240 वेळा शून्यावरती आउट झालेला पप्पू वारे. जयपाल आता त्यांची जागा घालण्यासाठी आलाय तो जयपाल. चला आपल्या टीमला फोन लावा. पुढचा चेंडू आणि बाद. एक ओव्हर 7 रन. आता आलाय तो आता मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांची स्वतःची टीम होती, मात्र काही कारणास्तव त्यांनी टीम बदलली. असे अजिंक्य शेठ मस्के. अजिंक्य नाही 12 स्ट्राईकला असता प्रवीण. बॉलर आलाय तो अजय. प्ले आणि विशाल काका हरपळे यांना या स्पर्धेतला 7वा पराभवाला सामोरे जावं लागले. त्यामुळे ते खूप आनंदित आहेत. पुढचा चेंडू हा कणकणीत असा चौकार. हा सगळ्यात खतरनाक खेळाडू आहे, मात्र टीम तो चुकीच्या टीम मध्ये गेला आणि आपल्या करिअरचं वाटोळ करून घेतलं असा बाळा. आज बाळा आमच्या टीम मध्ये असतात, आमच्या संघाचं जरा वेगळंच वातावरण असतं. बघा शॉट. हो कृष्णाचा शॉट मारला होता, मात्र बाहुबली आनंद यांनी कॅच सोडलाय. चेंडू ओ शायद अजिंक्य शेठ मस्के कसोटी खेलने के लिए आ गए हैं. उनकी बैटिंग देखकर प्रेक्षक उनको गालियां दे रहे हैं. ऐसी उनकी बैटिंग. अभी देखो रहने वालेला आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली आहे गोंगाने यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मारलेला हातात झेलबाद. संघाला बसलेला हा तिसरा धक्का. दोन षटकानंतर संघाची धाव संख्या झाली आहे ती 14. आणि आज आमच्या टीम मध्ये बहुतांश खेळाडू नाहीयेत. आम्हाला 8 प्लेयरनेच खेळावं लागतंय काय असं वाटतंय. त्याच्या मुस्कट टकरे बॅट्समन आलाय तो गौरव ऑन स्ट्राइक. अजूनही मैदानावर बाळा आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाही.
14. चला चालू करून घ्या. पुढचा चेंडू आणि बाळाबाद. ओमकार पवारे गळती लावून जातोय खेळाडूंना, त्यामुळे सगळे पटापट आउट होत आहेत. प्रफुल्ल आणि आता आलाय तो काफी खतरनाक बल्लेबाज है. देखो और गेंदबाज अभी आ गए हैं टीम के ऑनर. अतिशय संत गतीने असे चाललेले असे सामने लीग मॅचचे प्रथम फेरीतील आज शेवटचे सामने. स्वप्नील गव्हाणे आल्या खेळण्यासाठी. एक 2-3 महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालंय, त्यामुळे त्यांचा क्रिकेट खेळ बिघडलेला आहे जरा. उनके मुंह पर जाके लगी ये गेंद, कुछ समझ नहीं आया उनको. देखो बॉल और बैट का कोई संबंध नहीं. व्हाइट बॉल. खतरनाक फ्लैट 6 मारा उन्होंने. उनका खिलाड़ो आपने पीछे क्यों रखा था पपुआरे. देखो बाद हो गए. तुला उड्या त्याला टीम मध्ये घेऊन ओपनिंगला पाठवता का तू? ऐका नाही विचारतोय तू त्याला ओपनिंगला पाठवता ना तू. 3 और 1 पेस. बॅट्समन नाव आमचा ओपनर आहे पुढच्या बसला. नाही बॅट्समनचं नाव काय? प्रशांत. चला पटपट उरका. एक धाव. अण्णा कुठे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. आमची मॅच आहे आता, जरा नियोजन करायचंय मला. अण्णा और बाद हो गए हैं, चल कर गए और बाद होकर वापस आ गए. अजय शेठ फोन लावला का?
षटकार। कितने अच्छे बल्लेबाज आपके टीम में थे और जो कायम पुकते थे वो ओपनर जाकर आउट होकर आते थे। वाइड बॉल। एकदा मारलेला हा फटका, एक धाव। इधर आ जाओ। षटकार। काफी अच्छी बैटिंग एबी की। उत्कृष्ट कॉमेंट्री मॅन। चौथं शतक चालू। सामना करतोय तो एबी। पुन्हा एकदा मला वाटतंय हा खेळाडू जिंकण्याच्या मार्गावरती नेऊन ठेवतोय का काय पप्पू वारेला। सुंदर असा हा फलंदाजी करतोय। 42 धावा 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 42। आणि आता आलाय तो अक्षय दादा ज्याला आवाज देतात तो खतरनाक असा गोलंदाज ओंकार आमनावे। परंतु कर्णधार अजय काळेंना त्यांच्यावरती थोडा भरोसा नाहीये, कारण की त्यांनी भरपूर असे 6 बॉल मधले 6 बॉल एक्स्ट्रा वाईट टाकलेले। परंतु याला डेअरिंग म्हणतात मित्रांनो। पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला गोलंदाजी दिलेली आहे ती कर्णधार अजय काळेने। आता तो उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला दाखवल ही आशा धरतो। आणि बघूया आता आपल्या संघासाठी किती धावेची ओव्हर टाकतोय तो ओंकार। आम्हाला ज्यांनी सोशल मीडियामध्ये सहकार्य केले असे ओंकार आमनावे। बघा मित्रांनो उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू। मित्रांनो यांना ओळखीचा बॅट्समन असता तर थोडं अवघड केलं असतं। नवीनला तो दिवसभर हो आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली तिथं कर्णधार अजय काळे। सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी। अडवलाय, धरलाय, धरपडलाय तो संघाचा कर्णधार अजय, पण आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात एबी। आणि वाईड बॉल। खतरनाक गोलंदाज ओंकार आमनावे। परत एकदा मला वाटतंय अजिंक्य लोखंडेचं थोडस वय झालेलं एबी, त्याला एखादी बॅट लागली तर बिचारा खेळायचा बंद होईल। थोडा माग थांब अजिंक्य तू। आणि जेलबाद। जेवढे राहिले तेवढे मारले ना माझ्या ओपनिंगला पुढच्या वर्षी। आणि आता खेळायला चाललाय तो निखिल। आणि या ठिकाणी आजही नेहमीप्रमाणे फक्त आमच्या बरोबरच खेळलेला तो आमचा जिवलग मित्र पप्पू वारे। माझ्या बरोबर खेळला नसता तर मी कुठेतरी आशा तरी धरून बसलो असतो। मी शेवटपर्यंत तेच म्हणणार। आणि जिंकण्यासाठी 44 झाल्यात 45 धावेची गरज।
यानंतर न होणारा निर्णायकपूर्ण असा सामना, खतरनाक असा सामना, ज्या सामन्यासाठी सगळीजण वाट बघत होते, असा तो सचिन दादा हरपळे फायटर्स विरुद्ध बबलू तात्या परदेशी यांचा संघ जय श्री महाकाल. असा सुंदर असा शिस्तबद्ध संघ चाललेला, आनंदी त्यांचे चेहरे सगळे. मला वाटते रात्री 2:30 वाजता हा संघ फायनल झाला होता. आमच्या जिथून तसे 3 असे धुरंधर गेले स्वप्नील बाळा यांच्या हॉटेलवरती. येतो बाळा, ज्याच्या त्याच्या मनाला माहिती कोण गेलत, आणि त्या बाळाला बिचाराला खेळायसाठी प्रवृत्त करून आले. पण असू द्या मित्रांनो, असे संघ मालक नवीन नवीन तयार झाले पाहिजेत. गुरसुंगी प्रीमियर लीग मध्ये नवीन संघ मालक आलं तर दरवर्षी नवीन संघांना विजयाची संधी मिळते मित्रांनो. आज आमचा मित्र भावी नगरसेवक प्रजित आबा हरपळे यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान असंच राहो, ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आता आलाय तो आपल्या संघासाठी प्रथम फलंदाजी करण्यासाठी. संघाचा कर्णधार अजय काळे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रफुल खोमणे. या ठिकाणी आमचे जिवलग मित्र साईदादा कामटे यांचं सहर्ष असं स्वागत. गुरसुंगी प्रीमियर लीग तर्फे त्यांचं स्वागत. संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रवीण बाळा. वाईट चेंडू, पांढरा चेंडू. अजय काळे हे बी आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी मित्रांनो जाणला जातो, परंतु आता तो धावलाय पण परंतु कॅच त्याला आलेलं नाही हातामध्ये. उत्कृष्ट असं रनिंग त्यांनी केली होती. पुढचा चेंडू सामना करतोय तो वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धाव संख्येत 1 धावेने बर. बाळाचा पुढचा चेंडू सामना करतोय तो अजय काळे. लेग साइडच्या दिशेने वन बाउंड चौका. सुंदर असा फटका मारलाय.
मला वाटतंय मित्रांनो सायकलच्या रेस मध्ये अजय काळे 100% असल, याच्यात काय शंका नाहीये. पुन्हा एकदा गगन चुंबी षटकार. मला वाटतंय मित्रांनो अशीच जर बॅटिंग केली तर फायनल पर्यंत या संघाला जाण्यासाठी कोणच अडवू शकत नाहीये. पण तरी पण अजून बरेचसे संघ रेस मध्ये आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने प्रवीण बाळावरती तुटून पडला अजय. बाळाला काही समजत नाहीये कोणत्या साईडनी चेंडू टाकावा. आता बाळाने डायरेक्ट साईड चेंज केलेली. बिल्डिंग मध्ये परिवर्तन करतोय तो प्रवीण बाळा. त्याचा सामना करतोय तो अजय काळे. निर्धाव असा चेंडू बघा, सुंदर असा चेंडू टाकलाय. बाळाने आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी लांब सडक धडक षटकार. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आता आलाय तो तेवढाच खतरनाक असा फलंदाज प्रफुल्ल. ना फुलखॉम नाही. उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता मित्रांनो पप्पूने. चोरटी डाव घेण्यासाठी माहीर असा बॅट्समन अजय. नो बॉल फ्री हिट. आत्ताच्या 2 धावा. गंडवलाय, चुकवलाय. अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतोय तो पप्पू. प्रशांत पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवलेला आणि चौकार. ब्लॉक स्वरूपाचा चेंडू कपुलसाठी. पुढचा चेंडू ब्लॉक स्वरूपाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि पण पोचलाय प्रफुल्ल. आपल्या धावसंख्या पूर्ण करतोय. मला वाटतंय प्रफुल्लला कोणत्या प्रकारचा चेंडू आता समजत नाहीये, नाहीतर तो पण षटकार मारतो. त्याला पण कळून चुकलंय अजय मारतोय तर आपण मारण्यात काय अर्थ नाहीये. पुढचा चेंडू आणि मला वाटतंय आमच्या बाबतीत पण हे असंच झालेलं आहे पप्पू. नाराज होऊ नको. आम्ही अशाच सगळे सामने हारलोय. त्याची सोडू सोडू आमचे प्लेयर दमले. निर्धाव चेंडू 2 षटकांतर संघाची धावसंख्या झाली ती 35. यानंतरचा तिसरा सामना मित्रांनो 15-20 मिनिटं थोडा लेट होईल याची नोंद घ्या. पस्तीस ना 35 झालेत 35. पुढचा चटक घेऊन आलाय तो प्रवीण बाळा. सामना करतोय तो अजय आणि किप्पर पळतोय, धडपडतोय एकटाच. सर्कल मधले प्लेअरला थोडा
दिसाना बाळा म्हणतोय मी एकटा एकटा कुठं पळू. याचं पण बरोबर आहे मित्रांनो. 11 जणांचा खेळ असतो हा. आणि मारलाय पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. जयपाल लोंढे जर असं क्षेत्ररक्षण केलंय. निश्चितच 3 धावा वाचवलेल्या आपल्या संघासाठी. लांब मारलाय आणि मला वाटतंय सायकलचा चाक आजे काळेकडे आलेलं. आता पुढची बाजू राहिलेली ती हळूहळू त्यांच्या दिशेने चाललेली. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. पण मला वाटतंय मित्रांनो षटकार मारून 5 धावा एक्स्ट्रा घेऊन सायकलीत घुसवणार अजय काळे. परंतु आता जेलबाद झाला तो अजय. एका धावसंख्येसाठी कोण खेळायला पाठवले बघूया. बाप्पू शेठ काळे सनरायझर या संघाने. आणि मला वाटतंय कोणतीच रणनीती चुकीची वापरलेली नाहीये. 1 धाव असले तरी तोच बॅट्समन पाठवलेला आहे. गावखुरा तुषार मोरे. मला वाटतंय हा सामना जिंकला तर बाप्पू शेठ काळे सनरायझर हा संघ क्वालिफाय होईल. आणि वाईट बॉल जिंकलेला आहे सामना मित्रांनो. जिंकला की अरे बाळा रन इथं आम्ही मोजतोय बाळा. बाळा 1 बॉल 1 असता तर थोडं अवघड झालं असतं. अजून पुढच्या ओव्हर बरेच बाकी आहेत. आणि दुसरा संघ क्वालिफाय झालेला आहे मला वाटतंय मित्रांनो. बाप्पू शेठ काळे सनरायझर संघाचं अभिनंदन. चालू जे 2 सामने आता झाले त्यांचा स्कोर कमी झाल्यामुळे मित्रांनो हे सामने लवकर उरकलेत. चालूचा टायमिंग 9 वाजताचा आहे 3ऱ्या सामन्याचा. त्यामुळं तो सामना 9 वाजता चालू होईल.